एक आमच्या डीबी पथकाने एक अतिशय शातीर आरोपीला रेकॉर्डवरील अटक केलेली आहे. याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मुळा भंडारा येथील आहे. आणि याच्यामध्ये 2 आरोपी होते, परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे. एक आरोपी आपण अटक केलेली आहे, भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे. या आरोपीचा मोडस अशी होती का 4 व्हीलर गाडी, वर्ना गाडी आहे त्याच्याकडे, त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे, आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेकी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा. आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहे. छत्तीसगडमध्ये भंडारा, चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे. राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे. त्याची अतिशय चाणक्ष होती, मोडस अशी होती का तो 1-1.5 किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा, पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून, आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन फसार व्हायचा. त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शौक आहे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शौक आहे. आयफोन वापरतो तो, 220 पल्सर गाडी वापरतो तो, आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये तो सराव करतो आपला. अशी मोडस आहे. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून, या आरोपीकडून. आणि 5 गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत चानोरे. जवळपास आम्ही 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. 17,90,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे. अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे, तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे. तो मिळाल्यानंतर काही मुद्देमाल चालू करू नये शक्यता आहे. 3 महिन्यापासून इथे एक त्यांनी रूम रेंटनं घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये, एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंटनं घेतली. रेंटनं घेऊन रूम तो राहत होता. 12वी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शौक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं, ब्रँडेड मोबाईल. त्याच्याकडे 1.5 लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याला, आयफोन आहे त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा, गाडी 4 व्हीलर. आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे. आता तो अयोध्येला, प्रयागराज इथे फिरून आलेला होता आणि आम्ही त्या टीमने त्याला सतत पाठलाग करत करत भोपाळमध्ये त्याला पकडलेलं होतं.